मला पण मला पण देणार असं बोलली होती. आई येतेय. तिच्या हातात काहीतरी दिसतंय. चेंडू दिसतायत. हो, चेंडूच आहे. खूप सारे चेंडू. बाळांनो, हे पाहिलं का मी काय आणलंय तुमच्यासाठी? तुम्हा प्रत्येकासाठी एक एक चेंडू आहे. तुम्हा सगळ्यांसाठी एक एक चेंडू. तुम्ही या सगळे माझ्याजवळ. खूपच छान. माझी बाळं माझं सगळं ऐकतात. पिंकू बाळा, इकडे ये. हा तुझ्यासाठी एक चेंडू. चेंडूचा रंग कोणता आहे? सूर्यासारखा पिवळा रंग. सूर्यासारखा पिवळा रंग. रिंकू बाळा, इकडे ये. हा तुझ्यासाठी चेंडू. चेंडूचा रंग कोणता आहे? पानासारखा हिरवा रंग. पानासारखा हिरवा रंग. पिंकू बाळा, तू इकडे ये. तुझ्यासाठी चेंडू आहे. चेंडूचा रंग कोणता आहे? गुलाबासारखा लाल रंग. गुलाबासारखा लाल रंग. मिंकू बाळा, इकडे ये. तुझ्यासाठी एक चेंडू आहे. हे घे. चेंडूचा रंग कोणता आहे? दुधासारखा पांढरा रंग. दुधासारखा पांढरा रंग. चिंकू बाळा, तू इकडे ये. तुझ्यासाठी एक चेंडू आहे. चेंडूचा रंग कोणता आहे? आकाशाचा निळा रंग. आकाशाचा निळा रंग. आई, आता आम्ही खेळू का? हा, खेळा, पण सांभाळून. अरे, काय झालं? काय झालं बाळांनो? माझा पिवळा चेंडू. अरे, इथे खड्डा कोणी खोदला? बरोबर आहे. कोणी खोदला हा खड्डा? कोण आहे? कोण आहे तिथे? मी आहे बाळांनो. मी याच खड्ड्यात राहतो. हो बाळांनो, हे आहेत खेकडे काका. खेकडे काका असेच खड्डे बनवून त्यातच राहतात. असं खड्ड्यात पडून राहून त्यांना भूक नाही लागत का? हो, काका सुद्धा खाण्याच्या शोधात बाहेर येतात आणि शत्रूची चाहूल लागताच ते परत या खड्ड्यात लपतात. अरे वा, हे तर खूपच छान आहे. माझं पिवळं चेंडू. खेकडे काका, मुलांनी मुद्दामून नाही केलं. हा, ते खेळता खेळता खड्ड्यात पडलं. तुम्हाला लागलं तर नाही ना? हा, काहीच हरकत नाही. मुलं खेळताना असं घडणं स्वाभाविकच आहे. जर परत गरज लागली तर मला नक्की बोलवा. मी मदत करेन. खेकडे काका, खूप खूप धन्यवाद. आपण पुन्हा भेटूया. बाळांनो, तुम्ही एक गोष्ट मात्र विसरलात. खेकडे काकांना तुम्हाला थँक्यू म्हणावं असं नाही वाटत का? थँक्यू. थँक्यू.
अरे वा, मुलं खूप हुशार आहेत. बेटा कुंजी, तू दाणा खात खात कुठे जातोयस? जास्त दूर नाही जायचं हा. जर मी खाता खाता दूर गेलो तर त्यात काय बिघडलं? तुला तर मी दिसतोय ना. अरे नाही, तुम्हाला कसलाच धोका नाही आहे. आई नेहमी तुमच्यावर सगळीकडे लक्ष ठेवून असते. सारखा आईचा उपदेश ऐकून ऐकून कंटाळा आला आहे. स्वतंत्र राहताच येत नाही. जर आम्ही कुठल्या संकटात सापडलो तर आम्ही स्वतःचं रक्षण स्वतः करू शकतो. हा सगळा तुम्हा लोकांचा मूर्खपणा आहे. आपले शत्रू आपल्याला न्यायला तयार आहेत. एकदा तुम्ही मोठे झालात की तुम्हाला जिथे जायचंय तिथे जाऊन तुम्ही जे हवं ते खाऊ शकता. आज काहीही होऊन जाऊ देत, आम्हाला शेतात जाऊन खेळायचंच आहे. ते नाही चालणार मुलांनो, आमच्याशिवाय कुठेच नाही जायचं. आम्ही जाऊ. आम्ही तर जरूर जाऊ शेतावर. तुम्हाला यायची गरज नाहीये आई. थांबा मुलांनो, कुठेच नका जाऊ, थांबा. जे लोक आईचं ऐकत नाही आणि अहंकार करतात ते अनुभवातून शिकतात. आणि अजून काय म्हणू शकतो? मुलांनो, आईचं न ऐकणं धोक्याचं कारण असू मी शकतं. नाही बोलले, ती बोलली. मी तुला किती वेळा सांगितलं की काहीही झालं तरी तुला मुलांसोबतच थांबायला हवंय. जर आम्ही वेळेत पोचलो नसतो तर त्या दुष्ट गरुडानी तर एका क्षणातच. हे सगळं न ऐकण्याचं कारण आहे. यांना नेहमी असं वाटतं की यांची आई सतत यांच्या मागे असते आणि यांना त्रास देत असते. सगळे मुलं इकडे या. तुम्हाला हे कोणी सांगितलं की आई तुमची काळजी घेत असेल तर ती तुम्हाला त्रास देते? यांनी म्हटलं होतं. अरे मी नव्हतं म्हटलं काही, हाच बोलला होता ते. तुम्हाला आता कळलं की नाही, जेव्हा आई बाबा सोबत नसतात तेव्हा काय होतं? समजलं. आईचा अनादर होईल असं काहीच नाही करणार. मुलांनो, आज्ञा न पाळल्यामुळे गडबड होऊ शकते. म्हणूनच आई बाबांचं म्हणणं ऐकायलाच हवं. जर ते मूर्ख कोंबडे मध्ये नसते आले तर मी सगळ्या पिलांना पकडून उडून गेलो असतो. पुन्हा पुन्हा तेच करण्यात काही अर्थ नाहीये. असा समज की जे होतंय ते चांगल्यासाठीच होतंय आणि खुश राहा. आनंदी राहू. ते कोंबडे माझ्या पाठीवर बसले होते आणि माझ्या डोक्याचा चावा घेत होते. कोमन मास्टर, मी हे दुःख सहन नाही करू शकत आहे. ते दोन मजबूत कोंबडे, त्या कोंबड्यांची शक्ती आहे. तू त्या पिलांना तोपर्यंत हात लावू शकत नाही जोपर्यंत ते त्यांच्या सोबत आहेत. माझं फालतू नशीब. जर हे असंच चालत राहिलं तर मला उपाशी मरावं लागेल. तुझी इच्छा तेव्हाच पूर्ण होईल जेव्हा तू या दोन कोंबड्यांना एकमेकांसोबत भांडायला लावशील. मास्टर, कुठला असा उपाय आहे की ज्याने आपण त्यांचं आपसातच भांडण लावू? एक उपाय आहे. हा कोमन मास्टर तुला सगळं सांगेल. तो पहा गरुड. काल जे झालं त्याने तू संतुष्ट नाहीयेस का? मी संतुष्ट आहे. तुम्ही एका दिवसातच माझे डोळे उघडले. तुम्हा दोघांचे खूप खूप आभार. मी तुमचा मनापासून आभारी आहे. तुमच्यासाठी तर चांगलंच आहे. तसा तुम्हा दोघांमध्ये लीडर कोण आहे? लीडर? आम्हा लोकांमध्ये असं काहीच नाहीये. लोकांच्या मनात एक ना एक लीडर तरी नक्कीच असतो. एक असा लीडर जो शक्तिमान असेल. तुम्हा लोकांमध्ये ज्याच्याकडे पण सगळ्यात जास्त शक्ती असेल
तोच तर लीडर असेल. आता मला सांगा, तुम्हा लोकांमध्ये सगळ्यात शक्तिमान कोण आहे? अंगवलन काका तर सगळ्यात शक्तिशाली आहे. अरे नाही, तंगवलम काका सगळ्यात शक्तिशाली आहेत. आम्ही दोघं तर समान शक्तिशाली आहोत. असं तर होऊच शकत नाही. प्रत्येक कळपात एक ना एक व्यक्ती सगळ्यात जास्त हुशार आणि शक्तिमान असतो. बघा, तुमचं आपसातच तुमच्या निर्णयावर एकमत होत नाहीये. आता तुम्ही सांगा, तुमच्यात सगळ्यात शक्तिमान व्यक्ती कोण आहे? शक्तिमान तर मीच आहे. तू खरंच? जर तुला हवंच आहे तर आपण लढू शकतो. कळूनच जाईल की शक्तिमान कोण आहे. चल आता सिद्धच करूया. मार त्याला. मार. तसाच अजून मार. अरे उडून मार. तसाच मारत राहा. कोंबड्यांच्या मूर्खपणामुळे त्यांना गरुडाचा दुष्ट हेतू कळू शकला नाही. यामुळेच एकमेकांशी लढून त्यांनी स्वतःसाठी आणि लोकांसाठी एक मोठं संकट निर्माण केलं. खाऊन टाका. उडवा. गळ्याचा चावा घे आणि फाडून टाक. खूप छान. पहिले तर मी या अर्धमेल्या अंगवलनला घेऊन जातो. हे सगळं करणं तर किती सोपं होतं. त्या कुमन मास्टरच्या युक्तीने तर कमालच केली. नदीच्या जवळ नाही, फुलांच्या बागेत जाऊ. अरे नाही, आपण जंगलात जाऊया. अरे नाही, आपण डोंगरावर जाऊ. अरे माझ्या छोट्या पिल्लांनो, काय बोलताय? आपण जातोय पण तिथे जात नाहीये. मुलांनो, आपण त्या झाडाखाली जाऊ, त्या बगीचात. माझ्या बाळांनो, आपण इथे खेळू आज. खूप मज्जा येते. हे बघा, या लाल बिया किती सुंदर आहेत. चला याला उचलूया. मला खूप जास्त मिळाले आहेत. माझ्याजवळ खूप सारे आहेत. नाही, मला तुझ्यापेक्षा जास्त मिळाल्या. मला सर्वांपेक्षा जास्त मिळाल्या, सगळ्यात जास्त. या लाल बिया कुणाला जास्त मिळाल्या हे तुला कसं कळलं? बघून समजलं. याला मोजून. जर तुम्हाला जाणून घ्यायचंय की कुणाला जास्त बिया मिळाल्या तर तुम्हाला या मोजाव्या लागतील. ते कसं? हे असं. एक. खूप छान. आता तुम्ही आपापल्या बिया एका जागी घेऊन या.
आता 2. 1 आणि 1 2. 2. एक आणि एक मिळून झाले 2. आम्ही ठेवल्या 2 बिया. 3. 2 आणि 1 3. दोन आणि एक मिळून झाले 3. आम्ही ठेवल्या 3 बिया. 4. 3 आणि 1 4. 4. तीन आणि एक मिळून झाले 4. आम्ही ठेवल्या 4 बिया. 5. 4 आणि 1 5. 5. चार आणि एक मिळून झाले 5. आम्ही ठेवल्या 5 बिया. 6. 5 आणि 1 6. 6. पाच आणि एक झाले 6. आम्ही ठेवल्या 6 बिया. आम्ही पण मिळून झालो 6. पुढचं आहे 7. 6 आणि 1 7. 7. सहा आणि एक मिळून झाले 7. आम्ही ठेवल्या 7 बिया. 8. 7 आणि 1 8. 8. सात आणि एक मिळून झाले 8. आम्ही ठेवल्या 8 बिया. 9. 8 आणि 1 9. 9. आठ आणि एक मिळून झाले 9. आम्ही ठेवल्या 9 बिया. 10. 9 आणि 1 10. 10. नऊ आणि एक मिळून झाले 10. आम्ही ठेवल्या 10 बिया. आम्ही शिकलो पाढे 10. आता आज करता अभ्यास बस. आणि आपण सगळे एक झालो. हे छान आहे. जिथेही बघतोय तिथे फक्त कोंबड्यांचीच दुकानं दिसतायत. चारी बाजूंना कोंबड्यांची दुकानं असल्यामुळे जंगलात मला कोंबडी दिसत नाहीये. कोंबडी तर सोडाच,
पण दुकानात झाल्यामुळे मला कोंबडीचा एक पंख सुद्धा मिळत नाहीये. काय करू? हे तर कोंबडीचं पीस दिसतंय. हे कुठून आलं? असं वाटतंय या घरात कोंबडी नक्की शिजते आहे. खूप दिवसांपासून सुगंध नाही मिळाला. अरे बापरे, माझं डोकं. हे काय आहे? आई, मला माझं पुस्तक नाही मिळत आहे. काय? पुस्तक नाही मिळत आहे? उद्या तुझी परीक्षा आहे. तिथेच कुठे ठेवलं असेल, शोधून वाच. खूप हुशार आहे, पण माझ्यापेक्षा हुशार नाहीये. पुस्तक बाहेर फेकून स्वतःला खूप हुशार समजतो. आजकालच्या मुलांना काही शिकायचं नसतं तर काहीतरी कारण शोधत असतात. वा, गावातली गावराणी कोंबडी. मजा येईल. ये ये इकडे ये. अरे, याची आई आली. असं वाटतंय सोबत तिचा नवराही येतोय. अरे वा, भरलेला परिवार आहे. वा, एक एक करून खाईल तर खूप दिवस निघून जातील. आणि यांच्या सोबत ही छोटी पिल्ला, त्यांची चव तर काय सांगू. देव जेव्हाही देतो छप्पर फाडून देतो. पूर्ण कोंबडीचा भांडार. यांना खायचा विचार करून करून तोंडात पाणी येतंय. अच्छा, ऐका, मी यांना पाढे तर शिकवले आहे, पण ABCD कसं शिकवायचं आपण? ABCD? ते काय असतं आई? इंग्रजीची अक्षरं. यांना ABCD शिकवायचं आहे, पण कसं शिकवायचं आपण? कोण शिकवेल यांना? ABCD शिकवणाऱ्या एखाद्या चांगल्या शिक्षकांना घेऊन या. मी शोधून घेऊन येतो. या जंगलात यांना कोण शिक्षक मिळणार आहे? पण यांना ABCD शिकवणारा इंग्रजी शिक्षक हवाय. आणि मला काय पाहिजे? मला कोंबडी पाहिजे. दोघांची इच्छा पूर्ण होण्यासाठी मला इंग्रजी शिकावंच लागेल. डिंगे डिंगा डिंगे डिंगा. Wow! Success! मी खूप शोधलं, पण ABCD शिकवणारं मला कुठेच नाही मिळालं. हॅलो कोंबडीचे बाबा आणि कोंबडीची आई. हाऊ आर यू? हाय चिल्ड्रन्स, आर यू हॅपी? काय? कॉफी? आई, हे कॉफी मागताय. कॉफी चहा वगैरे नाही. हॅपी म्हणजे आनंदी होणं. इंग्लिश आहे हे, इंग्लिश. इंग्रजी? तुम्ही इंग्रजी शिकवता? आय एम सॉरी, मी तर माझ्याबद्दल सांगायचंच विसरलो. आय एम कोल्हा शिक्षक. जंगलात स्पोकन इंग्लिशचे क्लासेस घेतो. मी मूर्ख मुलांना थोड्याच दिवसात म्हणजे फार कमी वेळात इंग्रजी वाचायला आणि बोलायला शिकवतो. आता इतक्यातच मी 2 जंगली कोंबड्यांच्या परिवाराला इंग्लिश शिकवलं. एका झटक्यात त्याच्या परिवाराला ABCD कोणी शिकवला? मी शिकवलं. आणि जे माझ्याकडे क्लासला येऊ शकत नव्हते त्यांना मी घरी जाऊन होम ट्युशन सुद्धा दिले. हो, चालेल आम्हाला. या पोरांना काय तुम्ही ABCD शिकवू शकता? यात कोणती मोठी गोष्ट आहे? इंग्रजी शिकवणंच तर माझं काम आहे. यांना शिकवता शिकवता मी तुम्हालाही इंग्रजी शिकवून देईल. आम्हाला पण.
का नाही? जर तुम्हा सगळ्यांची इच्छा असेल तर तुम्ही सगळे इंग्रजी शिकू शकता. शिक्षणाचं काही वय नसतं. अच्छा अच्छा. ओ, आता आम्ही शिकून काय करणार नेमकं? तुम्हाला काही करायची गरज नाहीये. जे काही करायचंय ते मी करेन. तुमचे जे नातेवाईक असतील किंवा शेजारी असतील त्यांनाही बोलवून घ्या. त्या सर्वांना एका झटक्यात फर्राटेदार इंग्रजी शिकवून देईल. त्या लोकांना आम्ही नंतर बोलवू. पहिले यांना ABCD तर शिकवून द्या. ओके ओके. चला मुलांनो, मी तुम्हाला इंग्रजी शिकवतो. चला. A&T ant. B-A-T bat. C-A-T cat. D-O-G dog. E-L-E-P-H-A-N-T elephant. F-A-N fan. G-U-M gum. H-E-N hen. I-C-E-Ice. J-O-K-E-R joker. K-I-T-E kite. L-A-M-P lamp. M-A-N-G-O mango. N-O-S-E nose. O-R-A-N-G orange. P-A-R-R-O-T parrot. Q-U-E-E-N queen. R-A-I-N-B-O-W rainbow. A-B-C-D-E-F G-H-I-J-K-L-M N-O-P-Q-R-S-T-U V-W-X-Y-Z. A-B-C-D-E-F G-H-I-J-K-L-M N-O-P-Q-R-S-T-U V-W-X-Y-Z. S-H-E-E-P sheep. T-I-G-E-R tiger. U-M-B-R-E-L-L-A umbrella. V-I-O-L-I-N violin. W-W-A-T-C-H watch. X-R-A-Y X-ray. Y, oh God. Y-A-K yak. Z Z-E-B-R-A zebra. A-B-C-D-E-F G-H-I-J-K-L-M N-O-P-Q-R-S-T-U V-W-X-Y-Z. A-B-C-D-E-F G-H-I-J-K-L-M N-O-P-Q-R-S-T-U V-W-X-Y-Z. A-B-C-D-E-F G-H-I-J-K-L-M N-O-P-Q-R-S-T-U V-W-X-Y-Z. A-B-C-D-E-F G-H-I-J-K-L-M अरे मला चोच नका मारू. अरे बापरे बापरे बाप.